धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. आपण आपल्या धाराशिव या लोकसभेच्या याच्यात आला आणि औसाने पण आपल्याला मागे आमदार दिलेला आहे, पण कोणी काय दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा. आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती, नाहीतर मी पोहोचलो कसा असतो तिथपर्यंत. बरोबर ना? म्हणजे तुम्हीच मला तिथे नेऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे. आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढायला येतात, मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं. बरोबर ना? आपल्याला वाटतं, म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय. कसला मोठा माणूस? आज आता दिवाळीनंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले, साहेब आमच्याकडे पण या, आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही. मग नेमकं पैसे जात आहेत कुठे? ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी. म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी. कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर. आता ओमदादा तू बोलला ते बरोबर आहे. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी. तर धाराशिवच्या करसखेडामध्ये सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसंदर्भात ते भाष्य करतायत. आम्हाला कर्जमाफी करणं शक्य झालेलं होतं, मात्र सरकारला ते का शक्य होत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. 4 दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा हा मराठवाडा दौरा आहे आणि याच दौऱ्यामधून ते विविध ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी बातचीत करत आहेत, संवाद साधत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, मात्र ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे की नाही याची शहानिशा केली जाते.